नमस्कार मित्रांनो, ज्ञानटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे तेजस आणि आज आपल्याकडे आहे मित्रांनो रिअलमीचा 13 प्रो प्लस आणि रिअलमीचा 14 प्रो प्लस हे दोन्ही फोन जर बघितले तर 8/256 GB वाले व्हेरिएंट मध्ये जो आहे तो खूप जास्त प्राइस मध्ये डिफरन्स आहे। तसाच या फोन मध्ये सुद्धा डिफरन्स आहे की नाही ते सुद्धा आपण पुढे बघू। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। मित्रांनो, बॅक साइड मध्ये जर बघितले तर हे दोन्ही फोन आपल्याला ट्रिपल कॅमेरा आणि फ्लॅश सोबत येतात। पण इथे जर बघितलं तर 14 प्रो प्लस मध्ये आपल्याला ट्रिपल फ्लॅश दिली आहे आणि 13 प्रो प्लस मध्ये सिंगलच फ्लॅश। बॅक स्ट्रक्चरची गोष्ट केली मित्रांनो तर इथे आपल्याला वेगन लेदर दिलेला आहे 13 प्रो प्लस मध्ये। 14 प्रो प्लस मध्ये थोडंसं ग्लास डिझाइन मध्ये दिलेला आहे, मार्बल फिनिश मध्ये आणि मॅट फिनिश मध्ये आहे पूर्ण। इकडच्या साइड मध्ये मित्रांनो व्हॉल्यूम अप डाऊन ची की पॉवर की आहे आणि खालच्या साइड मध्ये स्पीकर, टाइप सी चार्जिंग पोर्ट आणि माइकचं ऑप्शन। हेडफोन जॅकची जर गोष्ट केली तर हेडफोन जॅक मित्रांनो इथे आपल्याला दिलेलं नाही आहे। सेकंडरी माइक सुद्धा या फोन मध्ये आहे। मित्रांनो इथे इन हँड मध्ये जर बघितलं तर थोडा जास्त कम्फर्ट जो आहे हा 13 प्रो प्लस येणार आहे। वेट अँड थिकनेसची जर गोष्ट केली मित्रांनो तर वजन जे आहे हे 190 ग्रॅमचं वजन आपल्याला 13 प्रो प्लसचं आहे आणि इथे 14 प्रो प्लसचं वजन 194 ग्रॅमचं आणि थिकनेस 8 mm ची आहे आणि 13 प्रो प्लसची थिकनेस 8.23 mm ची आहे। डिस्प्ले जो आहे मित्रांनो दोन्ही फोन मध्ये डॉट पंचोल स्क्रीन सोबत आहे। 6.7 इंचेसचा डिस्प्ले आपल्याला इथे जो आहे हा 13 प्रो प्लस मध्ये दिलेला आहे आणि 14 प्रो प्लस मध्ये 6.83 mm चा कर्व स्क्रीन दिलेली आहे आपल्याला 13 प्रो प्लस मध्ये आणि 14 प्रो प्लस मध्ये कॉट कर्व म्हणजे हलकासा कर्व दिसेल पण हा कर्व स्क्रीन नाही आहे। पण 13 प्रो प्लस जर बघितला मित्रांनो तर पूर्ण कर्व स्क्रीन सोबत आपल्याला दिलेला आहे। सोबतच दोन्ही फोन मध्ये OLED स्क्रीन दिलेली आहे, 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट दिलेला आहे आणि टच क्वालिटी बघू शकता खूपच चांगली आणि स्मूथ टच क्वालिटी दिलेली आहे मित्रांनो इथे। आणि सोबतच इथे ब्राईटनेसची जर गोष्ट केली तर ब्राईटनेस मध्ये सुद्धा आपल्याला काहीच प्रॉब्लेम या दोन्ही फोन मध्ये येणार नाही आहे। प्रोसेसरची जर गोष्ट केली मित्रांनो तर प्रोसेसर दोन्ही फोन मध्ये चांगले आहे। क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचं 7 Gen 2चं प्रोसेसर जे आहे हे 13 प्रो प्लस मध्ये आहे आणि 14 प्रो प्लस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचं 7S Gen 3चं प्रोसेसर आहे। एक स्टेप समोरचं प्रोसेसर आहे। 4 नॅनोमीटरचं फॅब्रिकेशन दिलेलं आहे दोन्ही फोन। मित्रांनो दोन्ही फोन मध्ये सिक्युरिटी बद्दल जर बोलायचं ठरलं तर आपल्याला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरच दिलेला आहे। फेस अनलॉकचं सुद्धा ऑप्शन आहे। पॅटर्न, पिन, पासवर्ड सारखे सुद्धा ऑप्शन इथे बघायला मिळणार आहे। मित्रांनो कॅमेऱ्याची जर गोष्ट केली तर फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सलचा आहे आणि बॅक कॅमेरा जो आहे हा दोन्ही फोन मध्ये सेम आहे, जो की 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगलसाठी आणि पेरिस्कोप लेन्स दिलेली आहे इथे जे की आहे 50 मेगापिक्सलची। बॅटरीची जर गोष्ट केली मित्रांनो तर बॅटरी इथे थोडी जास्त जी आहे हे 6000 mAh ची 14 प्रो प्लस मध्ये दिलेली आहे आणि 13 प्रो प्लस मध्ये 5200 mAh ची। चार्जर तर दोन्ही फोन मध्ये सेम आहे मित्रांनो जे की 80 वॅटचा आहे। आणि इथे कॅमेऱ्यामध्ये जर बघितलं तर लगभग सगळे ऑप्शन आपल्याला दिलेले आहे। स्लो मोशन, टाइम लॅप्स, पोर्ट्रेट मोड, नाईट मोड, लॉंग एक्सपोजर, डुअल व्ह्यू व्हिडिओ रेकॉर्डिंग असे खूप सारे ऑप्शन दिलेले आहे। पोर्ट्रेट मोड मध्ये झूमिंग जे आहे हे 3x पर्यंत आपण करू शकतो दोन्ही फोन मध्ये। पण फरक एवढा आहे की 13 प्रो प्लस मध्ये आपल्याला 1x आणि डायरेक्ट 3x चा ऑप्शन दिलेला आहे, पण 14 प्रो प्लस मध्ये 1x, 2x आणि 3x पर्यंत आपण पोर्ट्रेट मध्ये इमेजेस कॅप्चर करू शकतो। झूमिंगची जर गोष्ट केली मित्रांनो तर झूमिंग दोन्ही फोन मध्ये 120 पर्यंत होतात। आणि मेन गोष्ट दोन्ही फोन मध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे मित्रांनो। ते फ्रंट कॅमेऱ्यामध्ये आणि बॅक कॅमेऱ्यामध्ये सुद्धा 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगच दिलेली आहे। मित्रांनो पहिला फोन जो आहे हा 14 प्रो प्लस आहे आणि सेकंड 13 प्रो प्लस आहे। कॅमेरा क्वालिटी जर बघितली तर या प्रकारे आपल्याला कॅमेरा क्वालिटी इथे मिळणार आहे। दोन्ही फोन मध्ये पोर्ट्रेट मोड मध्ये इमेजेस आहे। कलर सॅच्युरेशन, शार्पनेस दोन्ही फोन मध्ये चांगला आहे, पण हलकासा ब्राईट इमेजेस आणि थोडीशी बेटर क्वालिटी जर बघितली तर 14 प्रो प्लस मध्ये आपल्याला इमेजेसची दिलेली आहे। हा जो आहे हा नॉर्मल इमेजेस आहे, हा सुद्धा नॉर्मल आहे, पण कॅमेरा क्वालिटी सेल्फी मध्ये हलकीशी बेटर जर बघितली तर 14 प्रो प्लस ची आहे 13 प्रो प्लस पेक्षा
आणि ही काही बॅक कॅमेऱ्याची इमेजेस आहे. तर बॅक कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कलर फ्युचरेशन, शार्पनेस जो आहे हा दोन्ही फोनमध्ये चांगला आहे मित्रांनो. तर इमेजेसमध्ये नो डाऊट दोन्ही फोन चांगले आहे. हलकीची बेटर क्वालिटी जी आहे इमेजेसमध्ये फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्याची 14 प्रो प्लसची आहे 13 प्रो प्लस पेक्षा जर बघितली तर. दोन्ही फोन बघितले मित्रांनो तर दोन्ही फोन खरंच खूप चांगले आहे. पण प्राइसचा डिफरन्स जो आहे तो खूप जास्त दिलेला आहे. जर आपल्याला डिस्प्ले मोठा हवा असेल आणि बॅटरी मोठी हवी असेल आणि कॅमेरा क्वालिटी हलकी बेटर हवी असेल तरच तुम्ही 14 प्रो प्लस बाय करू शकता. नाहीतर कमी प्राइस रेंजमध्ये मित्रांनो 13 प्रो प्लस जो आहे तो खरंच खूप चांगला आहे. कारण की इथे आपल्याला कर्व स्क्रीन दिलेली आहे, वेगन लेदरची डिझाईन दिलेली आहे, सोबतच चार्जर दोन्ही फोनमध्ये सेम आहे. हलकीशी कॅमेरा क्वालिटी जर बघितली ती थोडीशी डाऊन दिलेली आहे 14 प्रो प्लस पेक्षा. पण प्राइसमध्ये खूप जास्त मित्रांनो इथे डिफरन्स दोन्ही फोनमध्ये दिलेला आहे. तर कमी प्राइसमध्ये आपण 13 प्रो प्लस सुद्धा बाय करू शकता. जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा.